नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल की ही काल नोटीस आलेली आहे 5 मार्चला। तर कोणती नोटीस आलेली आहे तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे की ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल महत्त्वाची नोटीस त्यांनी इथं दिलेली आहे। तर अगदी एक नवीन नोटीस म्हणायला हरकत नाही, कारण 2 आत्तापर्यंत नोटीस आलेल्या आहेत। 1 मार्चला पण आलेली एक नोटीस आहे। ते तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ काढून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की कोणती ती नोटीस होती। आणि ही 5 मार्च म्हणजे कालची ही नोटीस आणखीन एक NTA कडून एक नोटीस आलेली आहे की विद्यार्थ्यांसाठी नीट 2025 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे। तर त्यांनी लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण करावी। तर या नोटीसमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की 7 मार्च म्हणजे उद्या आहे शेवटचा दिवस असणार आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, ह्यावेळेस 2025मध्ये 2 वेळा NTA ने नोटीस दिलेली आहे। तर त्याच अनुषंगाने असा आम्ही अंदाज काढलेला आहे की अगदी विंडो पुन्हा परत ओपन होणार नाही हे फॉर्म भरण्यासाठी, म्हणजे 7 मार्च ही शेवटची तारीख असणार आहे। तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। आणि त्याच्यासाठी सुद्धा ह्या नोटीसमध्ये असं पूर्णपणे डिटेल्स तुम्ही अगदी वाचू शकता की अगदी NTA ने 4 मे ही एक्झाम डेट सांगितलेली आहे आणि टायमिंग आहे दुपारी 2 ते 5 असा हा एक्झामचा टायमिंग असणार आहे। आणि ती एक्झाम अगदी पेन आणि पेपर पद्धतीनेच म्हणजेच ऑफलाईन घेण्यात येणार आहे। आणि नीट 2025साठी ही नोंदणी 7 फेब्रुवारीला चालू झाली होती, ती 7 मार्चपर्यंत संध्याकाळी 11:50 चालू असणार आहे। अगदी शेवटच्या क्षणी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून उमेदवारांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्लाही त्यांनी तिथे दिलेला आहे। तर शेवटच्या क्षणी होणारी जी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना पुन्हा एकदा विनंती करण्यात आली आहे की त्यांनी अर्ज वेळेवर सादर करावे। तर अगदी विद्यार्थी मित्रांनो, ही खूप इम्पॉर्टन्स नोटीस आहे म्हणायला हरकत नाही। ते ॲप्लिकेशन फॉर्म बाय NTA कडनं ही नोटीस आलेली आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डाऊट्स असेल तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी तुम्ही मला कॉल मेसेज करून विचारू शकता। खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट्स अपलोड करते वेळेस प्रॉब्लेम येत होता। त्याही वेळी विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेज करून अगदी त्यांचे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छिते की कोणकोणत्या गोष्टी पण NTAच्या सूचनेप्रमाणे चेंज करू आपण शकत नाही। अगदी तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगते, हा आपला ॲप्लिकेशन फॉर्म आहे, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण चेंज करू शकत नाहीत। जसं की कॅन्डिडेट नेम आहे ते आपल्याला चेंज करता येऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। डेट ऑफ बर्थ आहे, जनरल मेल फिमेल, पॅरेंट्स डिटेल्स किंवा फोटो चेंज करू शकत नाही। साईन तुमची, इम्प्रेशन, डॉक्युमेंट्स अँड कॅटेगरी हे पण तुम्ही चेंज करू शकत नाही, किंवा ॲडिशनल डिटेल्स काय असतील तेही तुम्ही चेंज करू शकत नाहीत। एक्झामिनेशन सिटीज तेही चेंज करू शकत नाही। क्वेश्चन्स पेपर मीडियम हा पण तुम्ही चेंज करू शकत नाही। तर ह्या ज्या काही चेंज करणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत ते NTA चेंज करू शकणार नाहीत। ह्या ज्या गोष्टी आहेत NTAचे गाईडलाईन्स आपल्याला बुलेटिनमध्ये त्यानुसार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे। तर अगदी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला काही पुढे अडचण येणार नाही। पण विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आणखीन एक आवर्जून एक गोष्ट या व्हिडिओच्या मार्फत सांगू इच्छिते की अगदी 3 दिवस आपल्याला पुढे मिळणार आहेत। तर करेक्शन विंडो ओपन होणारच आहे। त्याचबरोबर मी माझा नेक्स्ट व्हिडिओ अगदी करेक्शन विंडो याच्यावरती घेऊन येणारच आहे आणि तो 3 दिवस ओपन असणार आहे। म्हणजे 9, 10 आणि 11 मार्च असे हे 3 दिवस आपल्याला करेक्शन विंडो ओपन NTA आपल्याला करून देणार आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही करेक्शन तुमचे करू शकता त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे। तर जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलला तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही याची पूर्णपणे कल्पना येईल। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, त्याच्यावरती तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती घेऊ शकता। आणि मी माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही तुम्ही लिंकला क्लिक करून अगदी जॉईन होऊ शकता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता। तर एवढंच या निमित्तानं आज मी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता। तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।